नमस्कार, मी मिलिंद भागवत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मुंबईतल्या कोस्टल रोडचं काम पुन्हा एकदा रखडण्याची चिन्ह निर्माण झालेत, कारण वरळी परिसरातल्या कोळी बांधवांनी या प्रकल्पाला विरोध करायला सुरुवात केली. आंदोलनही सुरू झालंय. खरं तर हा प्रकल्प मुख्यमंत्र्यांचा ड्रीम प्रकल्प म्हणजे स्वप्नातला प्रकल्प, ड्रीम प्रोजेक्ट म्हणून मानला जातो. तर मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्याच वरळी मतदारसंघातून या प्रकल्पाला विरोध होत आंदोलन उभं राहत आहे. त्यामुळे शिवसेनेची दुहेरी कोंडी आहे. वरळीतल्या कोळी बांधवांनी या प्रकल्पाच्या विरोधात नेमकं का आंदोलन पुकारलंय? मच्छीमारांच्या प्रकल्पातील कोणत्या गोष्टींना नेमका विरोध आहे? आणि महापालिकेनं घेतलेल्या बैठकीत तोडगा का निघू शकला नाही, याबद्दलचा एक खास रिपोर्ट आपण पाहणार आहोत. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर उभारला जाणारा कोस्टल रोडचा प्रकल्प वरळी कोळीवाड्यातल्या कोळी बांधवांच्या अडचणीचा विषय झालाय. मच्छीमारांचा वाढता विरोध लक्षात घेता गेल्या 2 महिन्यांपासून या परिसरातलं काम बंद ठेवण्यात आलंय. मच्छीमार बांधवांची समजूत काढण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी कोळी बांधवांसोबत नुकतीच एक बैठकही घेतली, पण ती बैठक निष्फळ ठरली. त्यामुळे हा प्रकल्प वेळेत पूर्ण होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला. मुंबईच्या समुद्र किनाऱ्यालगत सुरू असलेल्या कोस्टल रोडमुळे भविष्यात मुंबईच्या वेगात आणखी भर पडणार आहे. मुंबईकरांना वाहतुकीसाठी एक नवा पर्यायी मार्ग मिळणार आहे. मुंबईतील वरळी परिसरातून हा कोस्टल रोड जाणार असून गेल्या 2 वर्षात कोस्टल रोडच्या कामाला वेग आलाय. या प्रकल्पाची 3 टप्प्यात विभागणी करण्यात आली आहे. त्यापैकी एका टप्प्याचं काम मुंबई महानगरपालिकेकडून केलं जात आहे. महापालिकेनं L&T आणि SCC या कंपन्यांना या कामाचं कंत्राट दिलंय आणि यातील लवगृह पंपिंग स्टेशन ते वरळी सीलिंग पर्यंतचा टप्पा हा वरळीतील कोळी बांधवांसाठी अडचणीचा ठरलाय. मी 200 मीटरची मागणी केलेली आहे. तुम्हाला 200 मीटर हे अंतर का हवं आहे? त्यावेळेला आम्ही त्यांना स्पष्ट केलं की ज्या वेळेला आम्ही वादळी वारे किंवा जो आमचा सुरुवातीचा सीझन असतो ऑगस्टपासूनचा, जो हा रफ सीझन असतो आणि मोस्टली त्या रफ सीझनमध्येच आम्हाला जास्त मासे मिळत असतात, कारण 2 महिने पूर्णतः महाराष्ट्र अधिनियम कायदा 1981 अंतर्गत मासेमारी बंद असते आपल्या महाराष्ट्रामध्ये. जून जुलै हा महिने 2 महिने बंद असतात. शिरीषने सांगितलेल्या 2 संस्था आहेत, त्यांच्याशी आमची NOC त्यांच्याकडे नाहीच आहे पहिला मेन म्हणजे, आणि आम्हाला त्या लोकांनी संपर्क घेतला नाही. जेव्हा काम चालू केलं त्यावेळेला हे करताना आम्ही त्यांना अडवलं की आम्हाला याच्यात घेतलंच नाही, सांगितलंच नाही. ते लोकांनी दुसरी नोटीस दाखवले, NOC दाखवले आणि त्या लोकांनी पण ती NOC गृहीत धरली नाही. ती आम्हाला सांगताना आलं, पण तीच NOC ती लोक गृहीत धरून सांगतात त्यांचे NOC आम्हाला भेटले, त्यांचे NOC भेटले, पण मच्छीमारांची NOC भेटलीच नाही त्यांना. कोस्टल मार्गालगतचा वरळी कोळीवाडा हा अत्यंत जुना परिसर आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर मच्छीमार बांधवांची वस्ती आहे. मासेमारी हा त्यांचा पिढ्यानपिढ्या चालत आलेला व्यवसाय. मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांसाठी या परिसरात एक जेट्टी आहे, पण हा कोस्टल रोड मच्छीमारांसाठी मारक असल्याचा इथल्या कोळी बांधवांचा आरोप आहे. खरं तर या परिसरात यापूर्वी वरळी वांद्रे सीलिंगचं काम झालंय. या प्रकल्पामुळे स्थानिक कोळी बांधवांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यात आता कोस्टल रोडची भर पडली आहे. कोस्टल रोडचा हा नवीन टप्पा वरळीतील कोळी बांधवांच्या मुळावर आला असल्याचं इथल्या मच्छीमारांचं म्हणणं आहे. त्यामागचं कारण म्हणजे कोस्टल रोड प्रकल्पात 2 पिलर मधील अंतर हे 60 मीटर एवढं ठेवण्यात आलंय. मात्र हे अंतर बोटींसाठी घातक असल्यामुळे अंतर वाढवण्यात यावं अशी मागणी कोळी बांधवांनी केली आहे. परिणाम आमचं ते रिक्लेम केलं आहे त्याचा तर सर्वात मोठा परिणाम त्याचा झालेला आहे. आणि आमची जी मासेमारीची जागा आहे, जी वडलोपांची पासूनची जागा आहे, ते आजपर्यंत आम्ही राखून ठेवलेली ती जागा आमची पाण्यात स्वतःची जागा. जशी शेतकरी शेती करतो तसा पाण्यातला आम्ही शेतकरी आणि ती आमची स्वतःची जागा, वैयक्तिक जागा. त्या जागेवर माझी जागा मीच जाळी बांधू शकतो, त्याच्या जागेवर तोच जाळी बांधू शकतो, अशी पाण्यात स्वतःची जागा आहे. जागाच आमच्या पूर्ण भरावाखाली गेलेल्या आहेत. त्या जागांचा काही अस्तित्वच आता राहिलेला नाही आहे. अशा ज्या जागा आहेत आणि त्याचबरोबर जे आता रिक्लेम केलं आहे त्यामुळे जो पाण्याचा करंट जो किनाऱ्यालगतवरनं जो फिरत होता
तो आता फिरत किनाऱ्यालगत न जाता तो भाऊ बाहेरून जायला लागला. त्यामुळे जी काही मासेमारीची पद्धत आहे ती पद्धत आता आम्हाला पूर्णतः आमची नष्टच झालेली आहे. समाधानी नाही. त्यांनी सांगितलं की हा एवढा रस्ता कशाला पाहिजे. बरोबर आहे, आम्ही सांगतो आमचा अपघात होईल. बरोबर आहे, त्याच्यावर कल्पना केली नाही. मग मी त्यांना प्रश्न करतो, तुम्ही बॉडीगार्ड घेऊन का फिरता? तुम्ही बॉडीगार्ड घेऊन का फिरता? तुम्हाला जीवाचा धोका आहे म्हणून. आणि आमच्या जीवाचा धोका आहे तो नाही तुम्हाला दिसत. आमच्या जीवाचा धोका नाही दिसत ना, मग तुम्ही बिंदास न बॉडीगार्ड घालता फिरा ना. कोस्टल रोड प्रकल्पातील 2 पिलरमधील अंतर हे 60 मीटर ठेवण्यात आलं. हे मात्र 200 मीटर करण्यात यावं अशी मच्छीमारांची मागणी आहे. शिवाय समुद्रातून बोटी येण्या जाण्यासाठी चॅनलची निर्मिती करावी. कोस्टल रोडच्या बांधकामादरम्यान मच्छीमारांच्या जाळ्यांचं नुकसान होणार नाही याची दक्षता कंत्राटदाराने घ्यावी. समुद्रातील भरणीमुळे मासेमारीची जागा कमी झाली आहे आणि त्याचा विचार सरकारने करावा. मच्छीमारांना आपला तांत्रिक अहवाल देण्याची मुभा द्यावी आणि बांधकामासाठी वरळी कोळीवाड्यातील कोळी संघटनांची मान्यता घ्यावी अशा विविध मागण्या कोळी बांधवांकडून करण्यात आल्या. गेल्या 2 महिन्यांपासून वरळी परिसरातील कोळी बांधवांनी या प्रकल्पाविरोधात आंदोलन चालवलंय. मात्र आता या आंदोलनाला राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पाठिंबा जाहीर केला. आंदोलन करायचं, कमवणार कधी, आंदोलन करायचं, हे सगळ्या गोष्टी आहेत ह्या त्यांच्या लक्षात येत नाहीयेत का? त्यांना एकदा भेट द्या, प्रत्यक्ष काय ते ठरवा आणि एकदा फायनल करा. कारण ती त्यांची मागणी जी आहे ती रास्त आहे. त्यांच्या जाळ्यांना पण त्रास होणार आहे, त्यांना येण्या जाण्याला पण त्रास होणार आहे. एकदम रास्त मागणी आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोळी बांधवांच्या पूर्णपणे पाठीशी आहे. कोळी बांधवांच्या या प्रश्नावरून मनसेच्या नेत्यांनी यापूर्वीही मुंबई महापालिका आयुक्तांची भेट घेतली होती. तर राज ठाकरे यांनीही कोळीवाड्यात जाऊन मच्छीमारांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. स्थानिक लोकप्रतिनिधींनी या मच्छीमारांशी चर्चा केल्याशिवाय हा प्रश्न मार्गी लागणार नसल्याचं मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. सुरक्षित अंतर असावं असं त्यांचं म्हणणं आहे. तर टेक्निकली त्यांच्यावर बसून त्यांच्यावर चर्चा करून त्याच्यावर निर्णय होऊ शकतो की ते 200 मागतायत, तुम्ही 60 देताय, कुठला तरी मधला मार्ग निघू शकतो ना. पण काय करायचंच नाहीये. आणि विभागाचे लोकप्रतिनिधी आहात तुम्ही पर्यावरण मंत्री आहात, तुम्ही एवढ्या मोठ्या पोस्टवर आहात, तुम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे, तर तुम्ही वेळ द्यायला पाहिजे ना त्यांना. एकीकडे कोळी बांधव आपल्या मागणीवर ठाम आहेत तर दुसरीकडे मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेनं या आंदोलनावरून विरोधकांना लक्ष केलंय. प्रत्येक गोष्टीला नाट लावायची हे विरोधकांना आता सवय झालेली आहे. त्यामुळे जर एकंदर मुंबईचं आणि महाराष्ट्राचं वातावरण बघता, आपण आज कोस्टलवर बोलतोय, पण आजच्या घडीला मुंबईचं लॉ अँड ऑर्डर बिघडवण्याचंही काम चाललंय. आणि त्याच्यामुळे ट्विटरवर ज्या पद्धतीने कोस्टलबद्दल बोललं जात आहे. कोस्टल रोड प्रकल्पाचा आराखडा 10 वर्षांपूर्वी तयार करण्यात आला होता. त्यावेळी या आराखड्यावर कोणीही आक्षेप घेतला नव्हता. स्थानिक मच्छीमारांची हरकत नसल्यामुळेच कोस्टल रोडच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र काही स्थानिक राजकीय लोक कोळी बांधवांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप महापौरांनी केला. काही लोकांना असे चुकीचे माहिती दिली जाते आणि त्याच्यामुळे त्यांचं भयभीत होणं हे उचित आहे. पण ज्या अर्थी एवढा मोठा समुद्र प्रकल्प हातात घेताना ह्या सगळ्याचा विचार केला जातो, अविचाराने कुठचाच प्रपोजल येत नाही. जाणून घेऊयात काय आहे मुंबई महापालिकेचं म्हणणं. कोस्टल रोड प्रकल्पाचा आराखडा 10 वर्षांपूर्वी तयार करण्यात आला असून त्यासाठी महापालिकेनं सर्व प्रकारच्या परवानग्या घेतल्या. कोस्टल रोडसाठी त्यावेळी हरकती आणि सूचना मागवल्यानंतरच आराखड्याला मंजुरी देण्यात आली होती. या प्रकल्पाचे 20% अधिक काम पूर्ण झाल्यामुळे आता त्यात बदल करणं शक्य नसल्याचं महापालिका प्रशासनाचं म्हणणं आहे. प्रकल्पाचं काम थांबल्यामुळे प्रकल्पाचा खर्च वाढत असल्याचा दावा महापालिकेकडून करण्यात आला. कोस्टल रोडला वरळीतील स्थानिक मच्छीमारांचा विरोध लक्षात घेता महापालिकेनं कोळी बांधवांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून एक बैठक घेतली होती. या बैठकीनंतर 15 दिवसांमध्ये तोडगा काढण्यासाठी कोळी बांधवांनी मुंबई महापालिका प्रशासनाला मुदत दिली आहे. मात्र या कालावधीत तोडगा न निघाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर कोस्टल रोड प्रकल्प वादात अडकलाय. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुण पेडणेकरसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. हा कोस्टल रोडचा प्रकल्प खरं तर मुंबईचा चेहरा मोहरा बदलणार आहे. शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेकडून हा प्रकल्प राबवला जातोय. त्यामुळे या प्रकल्पाला विकासाच्या दृष्टीनं जितकं महत्त्व आहे त्याहीपेक्षा अधिक महत्त्व आहे
ते राजकीय. मुंबईतील समुद्र किनाऱ्यालगत भराव टाकून तयार केला जात असलेला कोस्टल रोड हा मुंबईचा नकाशाच बदलणार आहे. ₹12,950 कोटी खर्च करून हा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवला जातोय. खरं तर या प्रकल्पासाठी शिवसेना भाजप युतीच्या काळात अनेक तडजोडी करण्यात आल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातो. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून राज्याची सत्ता हाती घेतल्यापासून कोस्टल रोड प्रकल्पाच्या कामाला वेग आला. ठरलेल्या वेळेमध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. पण दरम्यान बरंच काही राजकारण घडून गेलंय. राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मुंबईतल्या मेट्रो 3च्या प्रकल्पाला प्राधान्य दिलं होतं. तर युती सत्तेत असताना उद्धव ठाकरे यांनी कोस्टल रोडवर लक्ष केंद्रित केलं. दोन्ही पक्षांची युती असली तरी पक्षीय राजकारणाच्या माध्यमातून दोन्ही बाजूंनी शहकाशाचं राजकारण करण्यात आलं. एकीकडे मेट्रो 3च्या कामाला गती देण्यात आली होती, तर दुसरीकडे कोस्टल रोडचा प्रकल्प विविध मंजुऱ्यांच्या अभावी रखडला होता. यावरूनही बरंच राजकारण रंगलं. मेट्रो 3च्या कामाला काही ठिकाणी स्थानिक रहिवाशांनी विरोध केला. त्यावेळेला शिवसेना रहिवाशांच्या बाजूने रस्त्यावर उतरली. मित्रपक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आलेल्या या राजकीय खेळीमुळे भाजपची सुद्धा काहीशी कोंडी झाली. दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी कोस्टल रोडच्या मार्गातले सर्व अडथळे दूर करत या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला. कोस्टल रोड प्रकल्पाच्या सर्व परवानग्या युतीच्याच काळात मिळाल्या होत्या. पण 2019 नंतर राज्यातली राजकीय समीकरणं बदलली आणि शिवसेनेनं भाजपची फारकत घेतली. दोन्ही काँग्रेसच्या मदतीनं सरकारही स्थापन केलं. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोस्टल रोडच्या कामाला परवानगी दिली. तर शिवसेनेच्या हेकेखोर भूमिकेमुळे मुंबईतील मेट्रो 3 प्रकल्पाचं काम अतिशय संथगतीनं होत असल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून वारंवार केला जातो. तसंच कोस्टल रोडच्या बांधकामाविषयी भाजपकडून आरोप करण्यात आले आहेत. या प्रकल्पाच्या ठेकेदारांना बेकायदेशीरपणे बिलं दिली जात असल्याचा आरोप आमदार आशिष शेलार यांनी काही दिवसांपूर्वीच केला होता. तेवीस एप्रिल 2021च्या रिपोर्टमध्ये कॅगनं कोस्टल रोड प्रकरणी महापालिकेच्या कामावर ताशेरे ओढल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला. तसंच या प्रकल्पाच्या कामात 1600 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप आशिष शेलार यांनी केला. भाजपच्या नेत्यांनी केलेल्या या आरोपाचं शिवसेनेकडून वारंवार खंडन करण्यात आलं. एकीकडे प्रकल्पाच्या बांधकामावरून विरोधकांनी सत्ताधारी शिवसेनेला टार्गेट केलेलं असतानाच दुसरीकडे वरळीतल्या मच्छीमारांनी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिलाय. त्यामुळे शिवसेनेची दुहेरी कोंडी झाली आहे. कारण वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे हे निवडून आले असून त्यांच्याच मतदारसंघातल्या मच्छीमारांनी विरोध केल्यामुळे शिवसेनेसमोरचा पेच वाढलाय. महानगरपालिकेनं कोळी बांधवांसोबत घेतलेल्या बैठकीत आदित्य ठाकरे एकही शब्द बोलले नाहीत. त्यामुळे कोळी बांधव त्यांच्यावर चांगलेच नाराज आहेत.
कोळी बांधवांची समजूत काढण्यात आदित्य ठाकरे यांना यश आलं नाही आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टच्या कामात अडथळे निर्माण झाले आहेत. प्रणाली कापसेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तेव्हा शेवटी हा तिढा सुटणार कसा? खरंच किती गंभीर आहेत इथल्या मच्छीमारांच्या समस्या आणि त्यावर उपाय किंवा तोडगा शोधण्याकरता नेमकं महापालिकेचं प्रशासन, राज्य सरकार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे काय करतायत? पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर.